महादेव मुलकर आपल्याशी बोलत आहे। आज या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सांगली येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळावा कशा पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आणि या मेळाव्याचं काय स्वरूप राहणार आहे, त्यामध्ये मोठमोठ्या प्रकारचे दुकान राहणार आहे आणि मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यावसायिक कौशल्य कशा प्रकारे वृद्धिंगत होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी आपल्या शाळेचे शिक्षिका कपिला मॅडम, गायकवाड मॅडम, धोटे सर आणि गुलाने मॅडम हे सर्व या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती या ठिकाणी देणार आहे। तर यापुढे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। धन्यवाद। आनंद मेळाव्याचा उद्देश की ज्यावेळेस आपण कोणत्याही दुकानामध्ये जातो किंवा बाजारामध्ये जातो तर त्या ठिकाणची परिस्थिती, त्या ठिकाणचं वातावरण पाहून भविष्यामध्ये जर आपल्याला आपली खरी कमाई एक असं पाठ आहे व्हिडिओ काढायचं कमाई करायची असेल व्हिडिओ काढणं फोटो काढायचं लावायचं, त्याच्यासाठी काय तयारी केली आणि कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणचं व्यवस्थापन करणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं ते देतील, जेणेकरून त्यांना त्या सर्व तयारी वगैरे करण्याचं आणि जी कमाई आहे त्याचं महत्त्व यातून समजू शकेल। तुमची मुलाखत घेणार आहे। कशासाठी आहे हा मेळावा हे फक्त थोडक्यात सांगायचं। पहिले नाव सांग। माझं नाव, मी हे दुकान मांडलं, हे शूटिंग चालू आहे। कशाचं दुकान लावलेलं आहे? हां, तर कशा पद्धतीनं तयारी केली आहे? कशा पद्धतीनं तयारी केली आहे? हॅलो, आज कशाचं दुकान लावलंय तू? कोणी बनवून दिलं तुला की स्वतः बनवलंय? आज तुला कसं वाटत आहे? आज तुम्ही स्वतःची कमाई करणार आहे। आपण नेहमी विकत खातो आणि आज आपण स्वतः दुकान लावलेलं आहे। आपल्याला आपल्या कमाईची किंमत आपल्याला करणार आहे। तुझं नाव काय बेटा? हां, तुम्ही किती जणी आहे एका ग्रुपमध्ये? आज तुम्ही कोणता पदार्थ आणलाय? आलू भाजी, आलू पोळी आणि डोसा। आज तुम्हाला कसं वाटत आहे दुकान लावून? काय वाटत आहे? तुला काय वाटत आहे? खूप छान वाटत आहे। थँक्यू। तुझ्या दुकानचं नाव काय आहे? आज तुम्ही कोणता पदार्थ बनवलेला आहे? आलू पराठा आणि त्याचं रेट काय झालेलं आहे? 10 आज तू कोणता याचा बनलाय? कितीला आहे? बोर कशी देणार आहे? हो ना, 5 ला। ते मला सांगा, कोणत्या वर्गामध्ये आहे? आज खूप छान छान आयटम मुलांनी आणलेले आहे। आज तुम्हाला कसं वाटत आहे स्वतःचं दुकान लावताना? नेहमी दुकानात जाऊन खाताना पैसे नाही पटकन घेऊन येतात। आज तुम्हाला कसं वाटत आहे? थँक्यू। नाव काय? कशाचं दुकान लावलेलं आहे? कोणता पदार्थ नाही बनवला तू? कशाचं दुकान लावणार? काय वाटतं तुम्हाला? दुकानाबद्दल काय ठिकाणी अतिशय सुंदर असं दुकान, चहापासून सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सर्व प्रकारचे फळाचे दुकान, चहाचे दुकान, त्यानंतर मटकी, उसळ, त्यानंतर पोहे असे अनेक पदार्थ म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलात्मक, कार्यात्मक तथा ज्या ठिकाणी वस्तूची खरेदी विक्री केली जाते त्या ठिकाणी बाजारपेठ म्हणतात आणि ही बाजारपेठ या ठिकाणी लावलेला
व्यवहार करण्याची जर सवय लागली तर निश्चितच हे सकुशल व्यापारी सकुशल नागरिक बनून या देशाच्या प्रगतीत यांचा सिंहाचा वाटा होऊ शकतो. आता यानंतर आपण प्रत्यक्ष या बाल मेळाव्याला सुरुवात करूया. धन्यवाद.